आणि असं असताना सुद्धा तुम्ही खास वेळात वेळ काढून आजच्या या कार्यक्रमासाठी आलात. NDTV मराठीच्या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल सुरुवातीलाच मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. महाराष्ट्राच्या माध्यम पटलावर नाही, अगोदर शुभेच्छा तर देतो तुम्हाला. मी तेच तुम्हाला सांगते. महाराष्ट्राच्या माध्यम पटलावर नवी वाहिनी येते, त्या वाहिनीला शुभेच्छा देताना तुम्ही काय सांगाल? नाही, खरं म्हणजे आज महाराष्ट्र दिन आहे. 1 मे जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्राची स्थापना झाली अशा दिवशी आपण आज NDTV मराठी वाहिनीचं लॉन्चिंग करताय. ही फार आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. सकाळीच आम्ही 7 वाजता हुतात्मा स्मारकाला जाऊन आलो, पुष्पचक्र वाहून आलो आणि आजचं जो दिवस आपण निवडला तो खऱ्या अर्थाने मराठी वाहिनीला महाराष्ट्र दिनी आपण शुभारंभ करताय त्याबद्दल मी आपल्याला NDTVच्या सर्वांनाच मनापासून आपलं अभिनंदन करतो. प्रणव अदानी आहे तिकडे, संजय पुगलिया आहेत आणि आपली सगळी टीम आहे. या सगळ्या NDTVच्या टीमला मनापासून मी खूप खूप अभिनंदन आपलं करतो आणि महाराष्ट्र दिनाच्या पण आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. थँक्यू सर, धन्यवाद. आपला देश अमृत महोत्सव साजरा करतोय. महाराष्ट्र या देशामधलं एक सगळ्यात प्रगत आणि महत्त्वाचं राज्य. गेल्या काही महिन्यांमध्ये मुख्यमंत्री पदाची धुरा हातात घेतल्यापासून तुम्ही अनेक प्रकल्पांचं उद्घाटन केलेलं आहे, ज्यामध्ये अटल सेतू असेल, समृद्धी महामार्ग असेल, अनेक योजना आणल्यात शासन आपल्या दारीसारख्या. अनेक नवीन योजना प्रकल्प तुमच्या मनामध्ये आहेत. गेल्या काही दिवसात महाराष्ट्राचं नेतृत्व करत असताना जो महाराष्ट्र तुम्ही पाहिलाय, पुढच्या 10 वर्षांमध्ये हा महाराष्ट्र कुठपर्यंत जाईल असं तुम्हाला वाटतंय? तुमचं काय विजन आहे पुढच्या 10 वर्षांसाठी महाराष्ट्राचं? खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आणखी 2 वर्ष झाली नाही, 30 जूनला 2 वर्ष होतील. परंतु या 2 वर्षामध्ये आपण जर कटाक्ष टाकला, मागे वळून पाहिलं तर आपण पाहाल अटल सेतू MTHL जो गेम चेंजर प्रकल्प आहे. शिवडी नावाशेवा आणि जिथे 2 तास लागायचे तिथे आपण 15 ते 20 मिनटात पोहोचतो. मुंबईतला कोस्टल रोड आपण पाहिला, तो आम्ही एक साईड ओपन केला, आता दुसरा साईड ओपन आता 31 मेपर्यंत तो करू. नागपूर मुंबई बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जो पाहिला, जिथे 15-20 तासांचं ट्रॅव्हल टाईम होतं आता 6 ते 7 तासांवर आलं आहे. मुंबई पुणे मिसिंग लिंक जगातलं सगळ्यात वायडेस्ट टनल आम्ही करतो आहे. मुंबई पुणे आता तुम्ही अर्धा तास आणखी अगोदर पोचणार, कमी होईल. मुंबईला पुण्याहून येणार, पुण्याहून मुंबईला जाणार. मेट्रोची कामं बंद होती, कारशेडची कामं बंद होती, बंद पाडली होती का पडली होती हे आता तुम्हाला माहीत आहे सगळ्यांना. त्यामुळे खरं म्हणजे राज्यकर्त्यांनी इगो आणि अहंकार ठेवता कामा नये. राज्यकर्त्याचं काम असतं जनतेला कशामध्ये फायदा आहे ते बघायला पाहिजे. माझं मत काय यापेक्षा जनतेचं मत काय आणि जनतेला सोयीसुविधा किती फास्ट मिळतील हे राज्यकर्त्यांचं काम असतं. आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर सुरुवातीला मी आणि देवेंद्रजी दोघं होतो. दोघांनी शपथ घेतल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये सगळे स्टे आम्ही हटवून टाकले, सगळे अडथळे दूर करून टाकले, सगळे प्रकल्प मोकळे केले. मग कारशेडचं काम सुरू झालं, बुलेट ट्रेनचं काम सुरू झालं, मेट्रो 2, मेट्रो 7A काम सुरू झालं, मेट्रो 3चं काम सुरू झालं, अटल सेतू फास्ट सुरू केला आम्ही, समृद्धी हायवे, हे सगळे जे प्रोजेक्ट जे आहेत, हे प्रोजेक्ट प्रकल्प जे आहेत ते आम्ही कार्यान्वित केले. त्यामुळे एक आपल्याला सगळीकडेच पाहायला मिळालं की एक जे अगदी निगेटिव्हिटी होती महाराष्ट्रामध्ये मागच्या 2.5 वर्षामध्ये, आमचं सरकार आपलं सरकार यायच्या अगोदर, हे मी काय कोणावर टीका करत नाही पण आपणही त्याचे साक्षीदार आहात, आणि त्यामुळे आम्ही सगळंच बंदी काढून टाकली, सण उत्सव वगैरे सगळे सुरू झाले. एक प्रॉस्पेरिटी, एक लोकांमध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालं. शेवटी घरामध्ये असं बसून माणूस किती दिवस बसणार, शेवटी त्याला मोकळा श्वास घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून सरकारने सगळं बंदी हुकूम आम्ही मोडून टाकला आणि सगळे लोक कामाला लागले, सगळे लोक येऊ लागले, बाहेर फिरू लागले, बिझनेस वाढला, सगळं त्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रकल्पांना आम्ही चालना दिली. आम्ही जी काही जे काम करणारे कॉन्ट्रॅक्टर होते त्यांना आम्ही सांगितलं
तुम्ही बिफोर टाईम करा, तुम्हाला आम्ही बोनस देऊ, इन्सेंटिव्ह देऊ, मॅनपॉवर वाढवा, मशिनरी वाढवा. आणि त्यामुळे सगळीकडेच आपण पाहतोय की अतिशय कमी वेळामध्ये आपण खूप प्रकल्प सुरू असलेले पाहत आहे. तुम्ही अनेक प्रकल्पांबद्दल बोलताय. मुंबईमधला एक अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे धारावी पुनर्विकास प्रकल्प. हा प्रकल्प सुद्धा आता वेग घेतोय. हा प्रकल्प कसा पुढे जाताना तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या नजरेतनं पाहताय? खरं म्हणजे धारावी हा आशिया खंडातला सगळ्यात मोठा प्रकल्प आहे. आणि धारावी बघायला लोक जगभरातून लोक येतात. काय आहे धारावी? आज कसे लोक राहतात तिकडे? मला वाटतं मागच्या गणपतीत मी गेलो होतो. मला राहुल शेवाळे घेऊन गेले सगळे गणपती उत्सव मंडळ बघायला. आतमध्ये किती गल्ल्या 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 आणि आतमध्ये किती दुकानं, किती म्हणजे काय काय प्रकारचे व्यवसाय लोक करतात. आणि खऱ्या अर्थाने एक धारावी म्हणजे एक मोठं आश्चर्य आहे. आज 500 एकरपेक्षा जास्तीच्या जमिनीवरती धारावी बसली आहे. आणि आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर पहिलं त्याला आम्ही चालना दिली. कारण शेवटी ज्या परिस्थितीमध्ये जे लोक राहत आहेत त्यांचं जर आपण सरकार म्हणून आपली जिम्मेदारी आहे की त्यांचं जीवनमान उंचावलं पाहिजे, त्यांना चांगल्या सोयीसुविधा मिळाल्या पाहिजे. आणि हा धारावी हा आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना देखील एक त्यांच्या आवडीचा प्रकल्प आहे. आणि म्हणून आम्ही त्याच्या मागे लागलेलो आहे. आता त्याच्यामध्ये आम्हाला बिलकुल काही बघायचं नाही, फक्त सर्वसामान्य माणसाचा फायदा कसा होईल. आणि धारावी आशिया खंडात जगातले लोक हा धारावीचा प्रकल्प सुरू झाल्यानंतर तो पूर्ण होईपर्यंत बघायला येतील. आणि लोकांना ज्या दिवशी घराच्या किल्ल्या मिळतील तो दिवस आमचा आनंदाचा असेल. NDTV मराठी हे चॅनल सुरू करत असताना आमचं एक व्हिजन आहे की हे राज्य उद्योगांचं राज्य बनलं पाहिजे. या राज्यातनं अधिकाधिक उद्योजक तयार झाले पाहिजेत. महाराष्ट्राचा जेव्हा आपण विचार करतो तर मोठी गुंतवणूक राज्यामध्ये कशी येईल, मोठे प्रकल्प राज्यामध्ये कसे येईल, यासाठी राज्य सरकार नेहमी प्रयत्न करत असतं. पण या राज्यातला जो तरुण आहे त्याला जर आपल्याला उद्योजक बनवायचं असेल, याच मातीतून त्याच्या हातातून उद्योग आपल्याला तयार करायचे असतील, तर महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्याकडे कसं बघतात? काय धोरण आहे? उद्योगांना चालना देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. पॉलिसीज बदलल्यात. आम्ही इंडस्ट्रीला रेड कार्पेट दिलं आहे. मी दावोसमध्ये गेलो होतो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये गेल्या वर्षी आम्ही 1,37,000 कोटीचे MOU साईन केले. फक्त पेपरवर नाही ठेवले, त्याच्यामध्ये आज जवळपास 70 to 80% एक्झिक्युशन झालं आहे आणि काम सुरू झालं आहे. म्हणजे प्रकल्प पुढे जात आहेत. यावेळेस गेलो तर 3,73,000 कोटीचे MOU साईन झाले. आणि ज्यांनी आम्हाला कमिटमेंट केली होती त्यांनी इकडे मुंबईत येऊन 1,00,000 कोटीचे MOU साईन केले. त्यांना आता विश्वास झालेला आहे. हे आता महाराष्ट्र जे इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेलं आहे. आम्ही सिंगल विंडो क्लिअरन्स देतो, आम्ही सबसिडी देतो, आपल्याकडे चांगलं पोटेन्शियल आहे, आपल्याकडे चांगली कनेक्टिव्हिटी आहे, स्किल मॅनपॉवर आहे, सगळं आहे. जे इंडस्ट्रीला पोषक वातावरण जे लागतं ते वातावरण आता आपल्या राज्यात आहे. त्यामुळे आणि केंद्र आणि राज्य एक विचाराचे पक्ष असल्यामुळे मी जेव्हा तिकडे गेलो तेव्हा अनेक देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान मला भेटले. मोदीजींच्याबद्दल खूप त्यांनी एक अशा प्रकारच्या भावना, आदरयुक्त भावना त्यांनी मोदीजींच्याबद्दल त्यांना खूप विश्वास आहे. ते म्हणाले काय तुम्हाला त्यांचा सपोर्ट मिळेल का? बोले ते आणि आम्ही एकच आहोत, कारण डबल इंजिनचं सरकार आहे. त्यामुळे त्याचाही आम्हाला फायदा झाला. आणि आज तुम्हाला मी सांगतो की लोक खूप इकडे येत आहेत. आज मी तुम्हाला एक उदाहरण फक्त देईन. गडचिरोलीमध्ये आम्ही एक स्टील इंडस्ट्री सुरू केली, म्हणजे एक सुरजागड मायनिंग प्रकल्प मी आग्रहाने सुरू केला. घाबरत होते सगळे, कसं करणार. पण मी म्हणालो कुठल्याही परिस्थितीमध्ये गडचिरोलीमध्ये सुरजागड मायनिंग प्रकल्प सुरू झाला पाहिजे. आता सुरू झाला. 10,000 लोक काम करत आहेत. आता त्याच कंपनीने आणखी 22,000 कोटी इन्व्हेस्टमेंट करते आहे. आणखी स्टील इंडस्ट्री करते, तिथे 15,000 लोकांना काम मिळणार. आता खूप लोक यायला लागले तिकडे इंडस्ट्री स्टीलची सुरू करण्यासाठी. हजारो लोक येत आहेत. टाटा टेक्नॉलॉजीने तिथे स्किल डेव्हलपमेंट सेंटर केलं आहे. इन्व्हेन्शन, इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन हब तयार केलं आहे. आणि तिथे 5,000 लोकांना, तरुणांना दरवर्षी ट्रेंड करणार आणि प्लेसमेंट देणार. कुठे? गडचिरोलीत. म्हणजे गडचिरोली एक असं ठिकाण आहे, नक्षलवाद आहे, आदिवासी जिल्हा आहे. परंतु नक्षलवाद बघा, शेवटी तुम्हाला नक्षलवाद संपवायचा असेल तर लोकांच्या हाताला काम द्यायला लागेल, डेव्हलपमेंट करायला लागेल.
आणि ते आमच्या सरकारने हाती घेतलेलं आहे. आणि त्यामुळे नक्षलवाद तर आता तिथे संपल्यात जमा आहे असं तुमचं संपल्यात म्हणणं जमा आहे. आणि त्यामुळे आम्ही तिकडे जर गडचिरोलीमध्ये उद्योजक जाऊ शकतात तर आज समृद्धी हायवे जो आहे, आज समृद्धी हायवे जिथे 15-16 तास लागायचे आता 6 ते 7 तासात पोचतात. शेतकरी आपला शेतमाल घेऊन निघाला तर आज निघाला तर तिसऱ्या दिवशी पोचायचा. आता परिस्थिती बदलली आहे. आज सकाळी निघाला तर संध्याकाळी तो मार्केटमध्ये पोचतो. हे हे फरक आहे. ॲडव्हान्टेजेस आहेत, हे आपण साध्य केलंय. आता एक प्रश्न शिंदे साहेब, तुमच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या विषयाबद्दल, आरोग्याबद्दल. तुम्ही मुख्यमंत्री होण्याच्या अगोदर सुद्धा आरोग्य हे क्षेत्र म्हटलं की तुम्ही स्वतः वैयक्तिकरित्या अगदी हिरारीने त्याच्यामध्ये उतरताना आम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. श्रीकांत फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही खूप कामं केलेली आहेत, खूप लोकांना मदत केलेली आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या कामाचा विस्तार आणखी वाढला. पण हे सगळं असताना राज्यातली एकूण आरोग्य व्यवस्था जेव्हा तुम्ही आत्ता पाहता ती अजूनही खूप सहज आणि खूप स्वस्त सगळ्यांना परवडेल अशी नाही आहे. तर ही आरोग्य व्यवस्था खणखणीत बरी व्हावी महाराष्ट्रामध्ये, याकडे तुम्ही कसं पाहता आणि काय प्रयत्न असतील तुमचे? आरोग्य व्यवस्थेला आपल्या सरकारने प्राधान्य दिलेलं आहे. आणि आपल्याला मी सांगू इच्छितो की जसं 1.5 लाखाची महात्मा फुले जी आरोग्य योजना होती ती आम्ही आता 5 लाख रुपये केली आहे. म्हणजे 5 लाखामध्ये 5 लाखापर्यंत कुटुंबातल्या कुठल्याही व्यक्तीला मोफत उपचार मिळणार. त्याच्यामध्ये सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या. 12.5 कोटी जनता इथे प्रणव अदानी बसलेले आहेत, तेही त्याच्यात उपचार घेऊ शकतात, मी घेऊ शकतो आणि सर्वसामान्य माणूस पण घेऊ शकतो. म्हणजे सगळ्या कंडिशन काढून टाकल्या. टोटल 12.5 कोटी जनता 5 लाखापर्यंत जी योजना आहे उपचार घेणार. जसं आता मोदी साहेबांनी 70 वर्षा पुढचे जे लोक आहेत त्यांना 5 लाखाची आयुष्यमान भारत केलं आहे, तसं आपण 5 लाखाची सगळ्यांना मोफत केलेली आहे. आज आपण मुंबईमध्ये कॅशलेस सेवा केली आहे, 0 प्रिस्क्रिप्शन. मी एकदा एका हॉस्पिटलमध्ये गेलो होतो केएममध्ये गेल्यानंतर मला तिथे जाणवलं की किती गरीब लोक आहेत, औषधाला पैसे नाही आहेत, ट्रीटमेंटला पैसे नाही आहेत, उपचाराविना त्यांचा मृत्यू होतो आहे. मी BMCला सांगितलं, मुंबई महापालिका कमिशनरला, सर्व हॉस्पिटल कॅशलेस करायची आणि त्यांना औषध देखील आपल्या हॉस्पिटलमध्ये द्यायचं, 0 प्रिस्क्रिप्शन. कुणालाही कागदाची चिठ्ठी हातात देता कामा नये. त्यासाठी देखील औषधांसाठी 4,000 कोटीची तरतूद केली. कारण कुणालाही उपचाराविना राहता कामा नये हे आमचं विजन आहे. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना केला आम्ही, जो झोपड्या म्हणजे स्लम एरिया आहे, चाळी आहेत, गरीब लोक राहतात, त्याच्या बाजूला आपला दवाखाना. 1 MBBS डॉक्टर, नर्स, स्टाफ सगळे आहेत. म्हणजे स्ट्रक्चरच पाहिजे असं नाही. 3 कंटेनर ठेवले आम्ही, एअर कंडिशन कंटेनर. MBBS डॉक्टर इकडे बसला आहे, तो चेकअप करतो, पुढे जातो, औषध घेतो, इंजेक्शन घेतो, निघून जातो. मी स्वतः व्हिजिट केली तिकडे. लोकांनी फार समाधान व्यक्त केलं. कारण मी असं फक्त ऑफिसमध्ये बसून फेसबुक लाईव्ह करत नाही, डायरेक्ट जातो आणि डायरेक्ट तिथे भेटतो आणि लोकांना विचारतो काय अनुभव आहे. बोले एकदम चांगली परिस्थिती आहे. आणि जर परिस्थिती वाईट सांगितली तर तो अधिकारी तिकडे मी त्याचा मग. बर, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना तर मी खूप प्रश्न विचारले. आता मी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांना काही प्रश्न विचारते. तुम्ही बंड केलं, तुम्ही 40 आमदार घेऊन बाहेर पडलात, आता शिवसेना तुमचीच आहे, शिवसेना या पक्षाचे तुम्ही प्रमुख नेते आहेत. हे सगळं झाल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा निवडणुकीला सामोरे जाताय तुमचा संपूर्ण पक्ष घेऊन, आणि ती निवडणूक लोकसभेची आहे. एक नेता म्हणून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पार जागा वाटपापासून ते उमेदवार निवडीपर्यंतच्या प्रक्रियेमध्ये जाणं, प्रचारामध्ये जाणं, आपल्या पक्षाचे उमेदवार निवडून येतील याची खात्री करून घेणं, कशी प्रक्रिया राहिली तुमच्यासाठी? किती आव्हानात्मक होतं हे? आता NDTVमध्ये जास्त करून निवडणुकीचं सगळं दाखवतात ना, ओपिनियन वगैरे ॲनालिसिस सगळ्या चॅनलमध्ये. NDTVचे जास्त दाखवतात आणि त्याच्यात ॲक्युरसी असते. हो, त्यामुळे आम्ही केलेली मेहनत आणि आमचे जे काही नंबर्स येणार आहे ते दाखवा व्यवस्थित. आणि आपल्याला नाही, कारण NDTV म्हटलं की एक विश्वास, एक ट्रस्ट, बातम्यांमध्ये पण आणि समस्यांमध्ये पण. बघा मी तुम्हाला सांगतो, मी नेहमी सांगत असतो
ज्या चॅनलला जातो त्यांना सांगतो तुम्ही ठीक आहे आरोप प्रत्यारोप लोक करत असतात ते थोडं दाखवा परंतु प्रोजेक्ट पण दाखवा ज्याचा फायदा लोकांना आहे. लोकांना कळलं पाहिजे बघा याच्यामुळे आम्हाला एवढा फायदा होतो, आमच्या वेळेची बचत होते, इंधनाची बचत होते, सगळं हे पण दाखवा. तर खऱ्या अर्थाने NDTV जी काय त्याचा जो काही विश्वास आहे आणि विश्वासार्हता आहे त्यामुळे मी आपल्याला सांगतो की यामध्ये आम्ही निवडणुका आता लढवतोय लोकसभेच्या आणि मी आपल्याला विश्वासाने सांगतो की संपूर्ण देशभरामध्ये एक वातावरण जे आपण पाहतोय कारण मोदीजींनी 10 वर्षामध्ये जे काम केलं आहे देशासाठी जे बघा मोदीजी आणि आमचा पक्ष आणि आमचं गठबंधन आहे म्हणून मी बोलत नाही. किती मेहनत करतात ते, आज किती सभा घेत आहेत महाराष्ट्रात देशभरामध्ये आणि 10 वर्षात जे त्यांनी काम केलं किती योजना किती प्रकल्प महाराष्ट्रात तरी किती पैसे दिले त्यांनी प्रकल्पांना रस्त्यांना रेल्वेला योजनांमध्ये. आणि आज आपण जर पाहिलं 50-60 वर्षामध्ये जे काम झालं नाही ते 10 वर्षामध्ये त्यांनी केलं हे प्रामाणिकपणे मी सांगतो. आणि महाराष्ट्राने देखील 2 वर्षामध्ये जे काम केलं हे लोकांसमोर आहे. आज बंद पडलेल्या प्रकल्पांना चालना देण्याचं काम आम्ही केलं. आज योजना तुम्ही जर म्हटलं तर शेतकऱ्यांचे 6,000 रुपये मोदी साहेब देतात, 6,000 आम्ही देतो, 12,000 रुपये वर्षाला शेतकऱ्यांना मिळणार. पीक विम्याचे पैसे आम्ही सरकार भरतो, 1 रुपया फक्त शेतकऱ्यांकडून. असं कधी झालं होतं का? महिलांचं सक्षमीकरण, महिला बचत गट, लेक लाडकी लखपती योजना, तरुणांसाठी योजना, स्वयंरोजगार, स्टार्टअप सगळं आम्ही करतो. हे सगळं घेऊन लोकांसमोर जाताना महिलांना 50% ST मध्ये बस सवलत, ज्येष्ठांना फ्री, वयोश्री योजना म्हणजे कुठलाही घटक आम्ही असा बाकी ठेवला नाही. कमी वेळामध्ये आम्ही जास्तीचे म्हणजे काय म्हणतो कमी चेंडूत जास्ती रन काढायचे. लोकांपर्यंत सगळ्याच समाजातल्या घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न चौकार षटकार मारायला लागतात कमी वेळ. तुम्ही शिवसेनेचे नेते आहात आणि 40 आमदार शिवसेनेचे तुमच्यासोबत आले. जे आमदार राहिले त्यांचा राहिले त्यांचा आता दुसरा पक्ष आहे. या 2 पक्षांमधली लढाई महाराष्ट्र पहिल्यांदा पाहतोय. धनुष्यबाण विरुद्ध मशाल मुंबईमध्ये 3 मतदारसंघांमध्ये लोकसभेच्या दिसणार आहे. एकनाथ शिंदे यांना पक्षप्रमुख म्हणून ही लढाई आव्हानात्मक वाटते, सोपी वाटते? नाही बघा पहिली गोष्ट आम्ही जो निर्णय घेतला तो निर्णय एवढा टोकाचा निर्णय, एवढा मोठा निर्णय आम्ही घेतला याच्या मागे तेवढं मोठं कारण, तेवढं टोकाचा निर्णय कारणही होतं. कारण आज पाहिलं आपण एक नगरसेवक किंवा सरपंच इकडचं तिकडे जायला 100 वेळा विचार करतो. हे तर 40 + 10 50 आमदार होते आणि सरकार चालू सरकार होतं म्हणजे सरकार काम करत नव्हतं सरकार होतं परंतु सरकारमध्ये असताना आम्ही सत्तेतून पाय उतार झालो. पुढे काय होणार आम्हाला माहीत नाही. 6 ते 7 8 मंत्री माझ्यासोबत होते, 50 आमदार होते आणि आम्ही याचं कारण तुम्हाला मी आधीच्या कधी मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा एक विचारधारा वैचारिक जे काही मतभेद असतात, आम्ही शिवसेना भाजपा म्हणून एक आयडिओलॉजी आमच्या पक्षाची होती, समविचारी आमचे पक्ष होते आणि विचारधारा एक होती. निवडणूक आम्ही एकत्र लढवली आणि नंतर लोकांना अपेक्षा होती की सरकार शिवसेना आणि भाजपचं होईल, परंतु झालं उलटं. आणि जसं उलटं झाल्यानंतर मग आम्ही सांगून प्रयत्न करत होतो बाबा सुधारा चूक दुरुस्त करा. परंतु ती चूक दुरुस्त करायच्या ऐवजी मोठमोठी कारस्थानं प्लॅनिंग सुरू झाली. मग सरकार महाविकास आघाडी अधिक मजबूत कशी होईल यासाठी मी मागच्या वेळेस पण बोललो की काही लोकांना जेलमध्ये डांबण्याचा प्रयत्न झाला बोलला होता आणि भाजपाचे आमदार फोडण्याचाही प्रयत्न झाला. असं होत नाही ना. तुम्ही असं
करता येणार नाही तुम्हाला. तुमचे लोकांशी नाळ जुळलेले, ते लोकांना पटलं नाही. 2019ला शिवसेना भाजपचं गठबंधन सरकार स्थापन व्हायला पाहिजे होतं. मग आम्ही सांगून ऐकलं नाही. मग आम्ही शेवटी बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार स्थापन करायचा निर्णय घेतला. पण शिंदे साहेब, एक प्रश्न मग असा उपस्थित होतो, तुम्ही ज्या आधीचं सरकार होतं, ज्या सरकारमधनं तुम्ही बाहेर पडलात, त्यामध्ये तुमच्यासाठी एक त्रासदायक मुद्दा होता, तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस. तीच राष्ट्रवादी काँग्रेस तुम्ही जो नवीन सरकार स्थापन केलं तिथे सुद्धा तुमच्यासोबत आहे. मग आधीच्या सरकारमधली शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर काम करणं जरा सोपं होतं, की आता अजित पवारांची जी राष्ट्रवादी आत्ता तुमच्यासोबत आहे त्यांच्यासोबत काम करणं सोपं आहे? नाही, अजित पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे की देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशाचा जो विकास सुरू आहे आणि राज्यात जी कामं सुरू आहेत ते अगोदरच्या सरकारमध्ये होते ना, मी होतो तिथे, त्या सरकारमध्ये काय कामं सुरू होती त्यांना माहीत आहे. मग काम करणाऱ्या तो अजितदादा काम करणारा माणूस आहे. काम करणाऱ्याच्या सोबत जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला, कारण तेही पाहत होते. बंद पाडलेले प्रकल्प त्यांना माहीत होतं. लॉकडाऊन हा कुणाच्या आवडीचा विषय होता तेही त्यांना माहीत होतं. कुठे जपानमध्ये पेशंट वाढले, अमेरिकेत पेशंट वाढले की थेट डायरेक्ट मुंबईमध्ये परिणाम व्हायचा, महाराष्ट्रावर परिणाम व्हायचा. त्यामुळे त्यांना पण हे नको होतं. त्यांनाही काम करणारा माणूस तो होता आणि त्यामुळे त्यांनी हे काम पाहिलं शिवसेना भाजपा युतीचं आणि त्यांनी कामाला पसंती दिली. तिसऱ्या इंजिनाबरोबर खुश आहात तुम्ही? तिसऱ्या इंजिनाबरोबर खुश आहात? नाही, काही प्रॉब्लेम नाही आम्हाला. बघा, आम्ही काम करणारे लोक आहोत आणि पॉझिटिव्ह प्रॅक्टिकल विचार करणारे लोक आहोत. आमचं वैयक्तिक काही नाही. आमचं फक्त एकच ध्येय, या राज्याचा विकास करणं, या राज्याला पुढं नेणं. आज महाराष्ट्र जेव्हा महाविकास आघाडी होती तेव्हा 3ऱ्या नंबरवर FDIमध्ये होता. सरकार बदललं, जेव्हा देवेंद्रजी होते पहिल्या नंबरला होतं. नंतर महाविकास आघाडी 3ऱ्या नंबरला गेलो. आता आपलं सरकार स्थापन केल्यानंतर आम्ही पहिल्या नंबरवर आहोत. आज एवढे प्रकल्प सुरू आहेत देशात. नंबर 1चे प्रकल्प आपल्या महाराष्ट्रात सुरू आहेत. आज GDPचं आपलं कॉन्ट्रीब्युशन सगळ्यात जास्ती आहे. सर, एक शेवटचा प्रश्न. काम केल्यामुळे नुसतं बसून नाही होत ना, त्याला फील्डवर जावं लागतं, त्याला काम करावं लागतं, लोकांशी संवाद साधावा लागतो. शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर शेताच्या बांधावर जावं लागतं, शेतात जावं लागतं, शेतकऱ्याची भेट घ्यावी लागते. बोलल्याशिवाय काय होत नाही. पण आता मी एक तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारते. तो प्रश्न असा आहे की हिंगोलीमध्ये तुम्ही जाहीर केलेला उमेदवार तुम्हाला बदलावा लागला. नाशिक ठाण्याची जागा कुणाला मिळणार हा अगदी थोडा वेळ तुम्ही येण्याच्या अगोदरपर्यंत प्रश्न आमच्यासाठी होता. पण देवेंद्र फडणवीसांची जी मुलाखत तुमच्या अगोदर झाली त्यांनी स्पष्ट केलं की नाशिक ठाण्याची जागा ही शिवसेनेला जाणार आहे म्हणून पण अगदी शेवटच्या क्षणापर्यंत हे सगळं झालं. त्यामुळे तुमच्या आमदारांचं खाजगीत असं बऱ्याचदा म्हणणं असतं की आमच्यावर दबाव आणला जातोय किंवा सर्वेचं कारण दाखवून आमच्यावर दबाव आणला जातोय. नाराजी आहे तुमच्या पक्षामध्ये आमदारांमध्ये महायुतीबद्दल, विशेषतः भाजपबद्दल? हे सगळं महाविकास आघाडी यांनी उठवलेला बाजार आहे तो. असं कुठलंही काही नाही आहे. आमचा मुद्दा काय, महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या जास्तीत जास्त जागा आल्या पाहिजे. मग कधी कधी काय असतं, कधी बदलतो आपण उमेदवार, काही तिथली समीकरणं बदललेली असतात. सगळेच लोक काही म्हणजे जागा बदलली म्हणजे तो उमेदवार वाईट आहे असं नाही. काही ठिकाणी काही पॉकेट्समध्ये अँटी इन्कम्बन्सी होऊ शकते. शेवटी माणूस आहे आणि त्यामुळे इलेक्टिव्ह मेरिट आपल्याला बघायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये महायुती म्हणून आम्ही एक दुसऱ्याला विचारूनच काम करतो. कारण शेवटी आपल्याला महाराष्ट्रातून जास्ती जागा, एवढं काम केलं आहे, मग जागाही जास्ती आल्या पाहिजे. कुठं उमेदवार चुकता कामा नये. त्यामुळे कुठेही काही नाराजीचा विषय नाही आणि कुठलाही दबाव नाही, काही नाही. हे सगळ्या अशा रुमर्स आहे सगळ्या. सर, वेळात वेळ काढून आज तुम्ही निवडणुकीच्या धामधुमीतून सुद्धा इथे आलात. सगळ्या प्रश्नांना सविस्तरपणे उत्तरं दिलीत. महाराष्ट्रासाठी तुमचं विजन काय आहे ते मांडलं. कोणते प्रकल्प तुमच्या स्वप्नात आहेत तेही तुम्ही सांगितलं. आपले मनपूर्वक आभार NDTV मराठीतर्फे. धन्यवाद. NDTVला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर. आणि आजच्या दिवशी सुरू केल्याबद्दल मनापासून आपलं अभिनंदन. आमच्या आता आलेत पार्टनर तिसरे. पुढचं सेशन. धन्यवाद. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.